हाय गाईज, आज बनवतो आपण झणझणीत अशी भाजी. ती काय बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. आता आपण जिरं घालूया. इथे आपण तेल तापवून घेतलेलं, मग टाकते जिरं. मग आपण त्यात टाकूया कांदा. कांदा जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे. झणझणीसोबत ही टेस्टी पण लागते भाजी. आता आपण त्यात टाकतो हिरवी मिरची, थोडीशी हळद टाकतोय आपण आणि वरून टाकते आलं लसूणची पेस्ट थोडीशी. आता आपण त्यात टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी. इथे आता आपण मसाले घेतलेले आहेत. त्यात घेतले कांदा मसाला, धणेपूड आणि घरचा मसाला असं घेतलेलं आपण. आता इथे आपण ह्यात टाकून घेऊया मसाले सर्व. ते चांगले परतून घेऊया. चांगलं तेल सुटलं पाहिजे. त्याला गॅस कमी केलं. आपल्याला तेल सुटेपर्यंत त्याला परतवून घ्यायचे. हो, हे बघा, हे मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. पाणी घालूया. त्यात आपण आता टाकतोय पाणी. कोमट आहे पाणी आपण आधी कोमट करून घेतलेलं आहे थोडंसं. ही जशी आपल्याला ग्रेव्ही हवी असते ना तशी बनवून घ्यायची, जाड पातळ. तुम्हाला ह्याच्याहून जास्त पातळ बनवायची तर ह्याच्याहून जास्त पातळ पण तुम्ही बनवू शकता. काय ही एवढीच भाजी आहे ना, अशी एवढी बरोबर भाकरी बरोबर खायला. तर मीठ घालूया. ह्यात टाकतो चवीनुसार मीठ. आता आपण ह्याला उकळ काढून घेणार आहोत ना. हो, मस्त अशी झाली. बरे तरी मस्त आले, बघू शकता. आता आपण बंद करते. गॅस बंद करून शेव त्याच्यात टाकणार आहोत आपण तिखटवाली शेव. हे बघा, इथे मस्त आपली शेव भाजी रेडी झालेली आहे.
बघू शकता तुम्ही. आता मी देते हां. आता आपण ती काढून घेऊया. इथे आपली भाजी, भाकरी आणि सफेद कांदा असं जेवण आपलं रेडी झालेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.